कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या टोळीनं सध्या बाहेर उच्छाद मांडलेला पाहायला मिळतोय। बंडू आंदेकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये असलं तरी सुद्धा बाहेर खून होत आहेत, खुनाचे प्रयत्न होत आहेत आणि या सगळ्याला कसा काय वचक बसवायचा हा खूप मोठा प्रश्न पुण्यातील पोलिसांसमोर आहे। पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरला आयसोलेट करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि एका बाजूला हे सगळं सुरू असताना असं वाटत होतं की ही आंदेकर टोळी केवळ पुणे शहरापुरती मर्यादित आहे, मात्र तसं नाहीये। आंदेकर टोळी आता थेट अहिल्यानगर पर्यंत जाऊन पोहोचल्याच्या चर्चा आहेत, कारण तसं एक प्रकरण उघडकीस आलंय। या टोळीतील 5 जणांनी मिळून एक खूप मोठा कट रचलेला होता। अर्थातच अहिल्यानगर मध्ये या सगळ्या कटाचा अंमलबजावणी होणार होती, मात्र तत्पूर्वीच अहिल्यानगर पोलिसांनी हा कट उधळला, अक्षरशः पोतभर शस्त्र सुद्धा गोळा केली आणि त्यानंतर हा कट नेमका काय होता हे सुद्धा उघडकीस आलंय। नेमकं पुण्यातली आंदेकर गँग ही अहिल्यानगर मध्ये काय करत होती आणि कोणता कट त्यांनी रचला होता हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुणे शहरामध्ये अक्षरशः उच्छाद मांडलेली ही आंदेकर गँग, संपूर्ण कुटुंब जेलमध्ये तरी सुद्धा बाहेर टोळी चालतीये। टोळीमध्ये 14-15 वर्षांची मुलं सुद्धा इन होत आहेत। या मुलांकडून मोठमोठे गुन्हे केले जातात, खून असतील, खुनाचे प्रयत्न असतील, गंभीर मारामाऱ्या असतील, हे सगळं करताना ही आंदेकर गँग पुणे शहरामध्ये पाहायला मिळते। मात्र आतापर्यंत असं वाटत होतं की ही गँग केवळ पुणे शहरापुरतीच मर्यादित आहे, मात्र तसं नाहीये। ही आंदेकर गँग आता थेट अहिल्यानगर पर्यंत जाऊन पोहोचली आहे। पुण्यातल्या इतर ज्या काही 2-3 ऍक्टिव्ह असलेल्या गँग आहेत त्या गँग सुद्धा पुणे शहरात तर ऍक्टिव्ह आहेत, मात्र उपनगरांमध्ये किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या गँग ऍक्टिव्ह असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय। आंदेकर गँगच्या बाबतीत याआधी असं कधी घडलेलं नव्हतं। ही गँग केवळ पुणे शहरापुरतीच लिमिटेड असल्याचं म्हटलं जायचं, मात्र आता या गँगची सगळीच जी काही सूत्र आहेत ही जरी जेलमधून हलत असली तरी बाहेर मात्र या गँगचे सदस्य थेट अहिल्यानगर मध्ये गुन्हे करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत। अहिल्यानगर पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती, एक मोठा कट आखला जातोय आणि हा कट पुण्यातल्या आंदेकर गँगच्या तरुणांकडून, त्यांच्या सदस्यांकडून आखला जातोय असं कळलेलं होतं। अर्थात अहिल्यानगर पोलिसांनी थोडाही वेळ न दवडता या प्रकरणाचा माग काढला, आरोपींचा माग काढला आणि या प्रकरणामध्ये 5 तरुणांना अटकही केली। या 5 तरुणांना अटक केल्याच्या नंतर त्यांच्याकडून 4 पिस्टल सापडल्यात, त्याचबरोबर 10 जिवंत काडतुस सापडली आहेत, त्याचबरोबर 1 चाकू, 1 कोयता यासारखी इतर सुद्धा अनेक शस्त्र यांच्याकडून सापडली। पण मुळात हे सगळे जण अहिल्यानगर मध्ये काय करत होते आणि नेमका कोणता कट त्यांनी रचलेला होता ज्या कटासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन हे सगळे फिरत होते, याचा जेव्हा शोध घेतला गेला तेव्हा असं निदर्शनास आलंय की ही सगळी जी मुलं आहेत ही खरं तर त्या ठिकाणी एक खूप मोठा दरोडा टाकण्याच्या भूमिकेत होती किंवा विचारात होती। त्यांनी तसं प्लॅनिंग केलेलं होतं, मात्र हा दरोडा टाकण्याच्या पूर्वीच पोलिसांनी त्यांचा कट उधळला आणि त्यामुळे त्यांना अटक झाली। आता जर आपण पाहिलं तर दरोड्यासाठी मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रांची गरज काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे ज्या अर्थी यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र होती त्या अर्थी हे सगळं प्रकरण केवळ दरोड्यापुरतं मर्यादित नाहीये। या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी सुद्धा एखादा अँगल असू शकतो, वेगवेगळे धागेदोरे या सगळ्याचे असू शकतात किंवा या एका कटाच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन एखादा कट त्यांनी रचलेला असेल ज्याची कदाचित भविष्यात अंमलबजावणी होणार असेल किंवा पुण्यात एखादा गुन्हा करण्यासाठी म्हणून ही सगळी शस्त्र त्यांनी आणलेली असतील असं सुद्धा असू शकतं। त्यामुळे या तरुणांना आता पोलिसांनी अटक केलेली असली तरी सुद्धा त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आली कुठून, त्यासाठी पैसे कुठून आले, शस्त्र खरेदी कुठून केली, शस्त्रांचा वापर पुढे जाऊन नेमका कशासाठी होणार होता, या सगळ्याचा शोध आता अहिल्यानगर पोलिसांना लावायचा आहे। कारण या आरोपींकडे जशी शस्त्र मिळाली आहेत तशी जवळपास 2.5 लाखांची रोकड सुद्धा त्यांच्याकडे मिळाली आहे। त्यामुळे इतका मोठा मुद्देमाल घेऊन ही मुलं नेमकी काय करत होती हा खूप मोठा प्रश्न आहे। केवळ दरोड्यापुरतं मर्यादित हे प्रकरण नसू शकतं। त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामधले जर आरोपी आपण पाहिले तर 5 आरोपी आहेत। या 5 पैकी 2 असे आरोपी आहेत ज्यांच्यावर पुणे शहरामध्ये खुनाचे प्रयत्न किंवा मग बेकायदेशीर शस्त्र बाळगणं याबरोबरच मोकोका अंतर्गत सुद्धा कारवाई त्यांच्यावरती झाली आणि अतिशय गंभीर गुन्ह्यांमधले हे आरोपी आहेत। ज्या अर्थी हे आरोपी त्या ठिकाणी आढळलेत त्या अर्थी केवळ इतकाच गुन्हा नसणारे आणखीन काहीतरी मोठं प्लॅनिंग असेल, पण हे प्लॅनिंग नेमकं काय होतं हे सुद्धा आता अहिल्यानगर पोलिसांना शोधावं लागणार आहे। मात्र पुणे पोलिसांच्या डोक्याला टेन्शन देणारी आंदेकर गँग आता थेट अहिल्यानगर पर्यंत जाऊन पोहोचली, त्यामुळे तिथल्याही पोलिसांचं टेन्शन वाढलंय आणि मुळात ही गँग इतक्या मोठ्या प्रमाणात का फोफावतेय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी आता दोन्हीकडच्या पोलिसांवरती असणार आहे। आणि त्याचबरोबर
ही जी वाढणारी गँग आहे, या गँगला रोखायचं कसं, यासाठी दोन्हीकडच्या पोलिसांना सुद्धा मास्टर प्लॅन आखावे लागणार आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.